समितीचा मुंबई रेल्वे झालीच पाहिजे, परळी रेल्वे मुंबई झालीच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा परळी मुंबई रेल्वे झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। परळी रेल्वे स्थानक हे दक्षिण मध्य रेल्वेमध्ये सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक असूनही दक्षिण मध्य रेल्वे परळी रेल्वे स्थानकातील विविध मागण्या तर विविध रेल्वे इथून चालू होऊ शकतात। तसेच प्रस्तावित परळी बीड नगर रेल्वे मार्गे मुंबई रेल्वे तसेच परळी परभणी संभाजीनगर नाशिक या मार्गे ज्योतिर्लिंग एक्सप्रेस तसेच साऊथ ते नॉर्थ कॉरिडॉर जोडण्यासाठी जो गुलबर्गा बिदर हा रेल्वे मार्ग झाला आहे त्या मार्गे मेन लाईनला डायव्हर्ट करण्यासाठी तसेच कन्याकुमारी ते उधमपूर ह्या रेल्वे मार्गाच्या गाड्या वाया परळी चालू कराव्यात। तसेच मुंबई पुणेच्या धर्तीवर इथे जशी वंदे भारत हैदराबाद नांदेड पुणे मुंबई या मार्गावर करावी आणि एवढं मोठं उत्पन्न देणारं रेल्वे स्थानक असूनही जर या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढचं हे आंदोलन रेल रोकोच्या माध्यमातून करण्यात येईल। द्वादश पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या नगरीतून परळी मुंबई थेट रेल्वे सेवा सुरू व्हावी, त्याचसोबत तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या रेल्वे सुरू व्हाव्यात आणि अनेक रेल्वेंचा विस्तार व्हावा। या अगोदर अनेक वेळा जनरल मॅनेजर साऊथ सेंट्रल जे काही रेल्वेच्या प्रशासनाचे अधिकारी येतात त्यांना वारंवार रेल्वे विकास समिती आणि मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध संघटनेच्या माध्यमातून निवेदनं दिली गेली, परंतु आजपर्यंत एकाही निवेदनाची दखल रेल्वे प्रशासन घेतली नाही। यापुढे आजचं जे आंदोलन आहे सर्व परळीकरांच्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन केलं गेलं, परंतु यापुढे जर का या मागण्यांची दखल घेतली गेली नाही तर लवकरच आम्ही रेल रोको आंदोलन या परळीच्या नागरिकांच्या वतीने करणार आहोत। आज परळी रेल्वे विकास समितीच्या वतीनं आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन रेल्वे स्थानकाच्या समोर केलेलं आहे। आज सगळ्यात प्रमुख मागणी ही परळी मुंबई रेल्वे ही परत एकदा सुरू झाली पाहिजे, कारण ही परळी एक ज्योतिर्लिंग नगरी आहे, मोठी व्यापारपेठ आहे। त्याचबरोबर एक पीट लाईन परळी रेल्वे स्थानकाची असली पाहिजे आणि त्याचबरोबर परळी शहरातून परळी बीड नगर रेल्वेचा जो ट्रॅक गेलेला आहे त्या 3 ठिकाणी अंडरपास, 2 ठिकाणी अंडरपास, 1 ठिकाणी ओव्हरब्रिज ही एक आमची सर्वांची मागणी आहे। लवकरच आम्ही माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांना भेटून ह्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन हे निजामकालीन रेल्वे स्टेशन आहे, 100 वर्षापूर्वी सुरू झालेलं रेल्वे स्टेशन आहे, परंतु या ठिकाणी दुर्लक्षित मराठवाड्यातलं हे पहिलं ब्रॉडगेज रेल्वे स्टेशन आहे। लातूर आणि जालन्याचा विकास झाला, लातूरला नॅरोगेज होती, जालन्याला मीटर गेज होती, परळीला ब्रॉडगेज असून तिघील परळीचा विकास झालेला नाही। तर परळी या ठिकाणी पीट लाईन निर्माण झाल्या पाहिजेत आणि दक्षिण मध्य रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या वादामध्ये परळीचा विकास होत नाही, म्हणून मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे झोन निर्माण करावा अशा प्रकारची प्रमुख मागणी आहे। आणि या ठिकाणी पीट लाईन झाल्यानंतर अनेक गाड्या या ठिकाणी येतात। परळी मुंबई गाडीची जी मागणी जुनी आहे, दुर्दैव असे की सध्याची जी देवगिरी एक्सप्रेस आहे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ही देवगिरी एक्सप्रेस परळी मार्गे जात होती। आता जी लातूर मुंबई गाडी ती देखील जेव्हा सुरू झाली ती परळी मार्गे जात होती, परंतु दुर्दैव आहे की त्या गाड्या दोन्हीही गाड्या दुसरीकडे वळवण्यात आल्यात। तर लातूर मुंबई एक्सप्रेस जी आहे ती लातूरला 4 दिवस 16 घंटे थांबते, ती गाडी सहज पुढे नांदेडपर्यंत वाढवली तर सर्वांची सोय होऊ शकते। पूर्वी ह्याच्यामध्ये रेल्वे बजेटमध्ये मंजूर झालेली गंगाखेड नांदेड परभणी रेल्वे स्टेशनवर टाईमटेबल देखील त्या गाडीचा लागला होता, पण दुर्दैवाने ती गाडी सुरू झाली नाही। ती गाडी त्वरित आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रितसर आहेत, आम्हाला वेगळं काहीच नाही। ती गाडी ती थांबलेली, रस्ता पण मोकळा आहे, ट्रॅक पण मोकळा आहे, ह्या गाड्या पूर्ण पुढे झाल्या पाहिजेत। आणि रेल्वेची जे काही सुविधा आहेत या ठिकाणी पहिल्या प्लॅटफॉर्मवर गाड्या जास्तीत जास्त घेतल्या पाहिजेत। वडगाव स्टेशन आहे, वडगाव स्टेशनवर बऱ्याच गाड्या खोळंब असतात। मानवतचे या ठिकाणी संघर्ष समिती सचिव आलेले आहेत वर्मा साहेब, मानवत रोड मानवत सोनपेठ परळी रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे। उपराष्ट्रपती ज्यावेळेस होते कोविंद साहेब जे राष्ट्रपती झाले त्यांना निवेदन दिलेलं आहे। तर ही रेल्वे मार्ग मंजूर झाल्यानंतर पुन्हा घाटनांदूर अंबेजोगाई दौंड हा मार्ग मंजूर आहे। आणखी एक नेवासा ज्याला आपण
बेलापूर म्हणतो, बेलापूर म्हणजे श्रीरामपूर नेवासा शेवगाव गेवराई परळी अशा प्रकारचा रेल्वे मार्ग, अनेक रेल्वे मार्ग या ठिकाणी येतात आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे 2-3 महिन्यामध्ये परळी नगर बीड रेल्वे सुरू होणार आहे. पण रेल्वे प्रशासन काय करते, फक्त बीड ते नगर एवढीच रेल्वे येईल. आता हे मार्ग पूर्ण झाल्यानंतर फक्त बीड परळी ते नगर एवढीच रेल्वे होईल. पण आमची मागणी अशी की ती फक्त एवढी रेल्वे आम्हाला मंजूर नाही, तर ती मुंबईपर्यंत, शिर्डीपर्यंत, भुसावळपर्यंत ह्या गाड्या गेल्या पाहिजेत, म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजेत. इथं केंद्र कुर्डुवाडी जंक्शन आणि लातूर परभणी जंक्शन या दरम्यान डेमो गाड्या सुरू करा, म्हणजे सर्वांची सोय होऊ शकते. अशा विविध मागण्या आहेत.